कुंभ रास 2026 वर्षी या घटना तुमच्यासोबत घडणार म्हणजे घडणार. नमस्कार, लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. ही एक निश्चल रास आहे, प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक बुद्धी वापरून करणारी. एकदा धाडसाने एक काम पुरे करायचे ठरवले तर त्यांच्या इतके अचूक कोणीच नाही. श्रद्धेपुढे शहाणपण चालत नाही या गोष्टीचा स्वीकार केल्यास हे लोक निश्चितच प्रगती करू शकतात. तुमच्या राशीमध्येच आता राहूचे भ्रमण चालू आहे. तुम्ही जी इच्छा कराल ती पूर्णत्वाला नेण्याचे काम हा राहू ग्रह करणार आहे. परंतु षष्ठातील गुरुचे भ्रमण तुम्हाला शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला लावणार आहे. त्यामुळे तुमची थोडीशी चिडचिड होणार आहे. राशीच्या द्वितीय स्थानी शनी आणि नेपच्यूनचे भ्रमण कुटुंबामध्ये वादविवाद करायला लावेल. नातेवाईकांपासून थोडे लांब राहिलेलेच बरे, नाहीतर तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. जे अवघड आहे ते सोपे करण्याची तुमच्यात पात्रता असल्यामुळे त्याचा तुम्ही उपयोग करून घ्याल. कोणत्याही कामाचा लाभ तुम्हाला मिळणार आहे, परंतु त्यासाठी थोडा मानसिक त्रासही तुम्हाला सहन करावा लागणार आहे. वैवाहिक जीवनात समजुतीचे वारे वाहतील. आर्थिक स्थिती सुधारेल. बऱ्याच दिवसांपासून जर तुमचे पैसे अडकलेले असतील तर ते हाताहातात पडणार आहे. संशोधन क्षेत्रात यश मिळेल. कोणतीही गोष्ट स्वतःच्या बुद्धीच्या परिसावर घासून त्याचा कस लावाल. घरापासून लांब राहण्याचे योग येतील. नोकरी व्यवसायात कर्तव्य आणि शिस्त यांना धरून राहिला तर कुणालाही घाबरण्याचे कारण नाही. थोडा आळशीपणा वाढेल, परंतु आपण कार्यमग्न कसे राहायचे हे एकदा मनाशी ठरवले तर इकडची दुनिया तिकडे करू शकाल. थोडी अस्थिर आणि चंचल तुमची मनोवृत्ती राहील. कोणत्याही निर्णयामध्ये खंबीरपणा ठेवावा लागेल. दुसऱ्याचे न ऐकण्याची वृत्ती राहिल्यामुळे थोडे गैरसमज होण्याची देखील शक्यता आहे. तुमच्या मनाविरुद्ध कोणी वागले तर तुमचा राग तुमच्या ताब्यात राहणार नाही. नाविन्याकडे झेप घेण्याचे तुम्हाला आकर्षण राहील. नोकरी करणाऱ्यांना नेहमीपेक्षा वेगळे काम हाताळण्याची संधी मिळेल. व्यवसाय धंद्यात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्याल. कुटुंबातील लोकांच्या लहरी स्वभावाला तुम्हाला तोंड द्यावे लागेल. उपासना, आध्यात्मिक साधनेकडे तुमचे मन ओढ घेईल. कधी विचारही केला नव्हता अशा गोष्टीतून तुम्हाला लाभ मिळणार आहे. प्रेमीजनांना गुप्तशत्रूंच्या कारवायांना बळी पडावं लागेल. मित्रपरिवारापासून सावधानता बाळगावी लागेल. सर्व ठिकाणी तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल, परंतु आपले विचार इतरांना समजावून देण्यात थोडे तुम्ही कमी पडाल. त्यासाठी लागणारी धडाडी तोपडी पकडल्यामुळे त्याची कार्यवाही करण्यास दिरंगती अनुभवावी लागेल. कधीकधी दुसऱ्यांच्या भावनांचा विचार तुम्हाला जास्त करावा लागेल. प्रकृतीच्या बाबतीत ज्यांना रक्तदाबाचे विकार आहेत त्यांनी काळजी घ्या. मधुमेही लोकांनी पथ्य पाळणे आवश्यक ठरेल. श्वसनाचे विकार बळावतील. पचन आणि गुडघेदुखी यांचा त्रास जाणवेल. पायाच्या त्रासांनी बेजार होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची शिक्षणात प्रगती होईल. फक्त एकाग्रता थोडी कमी पडेल, त्याकडे लक्ष द्यावे. अभ्यासवृत्ती जास्त ठेवून आळस मात्र तुम्हाला सोडावा लागेल. महिलांना स्वतंत्र वृत्तीला आळा घालावा लागेल. कधीकधी मौज मजा करण्याचा मूड राहील, परंतु स्वभावाला मुरड घालावी लागल्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. महिलांनी आपली आर्थिक फसवणूक होणार नाही याची मात्र काळजी घ्यावी आणि तब्येत सांभाळावी. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची राशीविषयक माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.